उन्हाळ्याची तीव्रता एवढी होती की दुपारी एखादं चिटपाखरू सुद्धा उडताना दिसेना. माती फाटलेली, झाडांच्या सावल्या सुकलेल्या, रस्त्यावर धुळीचे ढग उठलेले. आमचं गाव साताऱ्याच्या बाजूला डोंगर पायथ्याला वसलेलं. माती लालसर, शेतं बहुतेक पडीक. सकाळी आणि संध्याकाळी गावात एक वेगळंच रम्य वातावरण असे, पण दुपारी मात्र गाव निर्जन भासे. गावाच्या उत्तरेला एक प्राचीन तलाव होता. लोक त्याला रामाईचं तळ म्हणत. पण नाव कितीही पवित्र असलं तरी त्या तलावाभोवती कायमच एक भयान वातावरण असे. गावकरी तिथं फारसे वावरत नसत. दुपारी किंवा रात्री कुणीही तिकडे जायचं धाडस करत नसे. म्हणे त्या तलावात पूर्वीच्या काळात एक राक्षस कैद केला होता. अनेकांना तो फक्त गावकुसाची गोष्ट वाटे, पण काहींनी प्रत्यक्ष विचित्र अनुभव घेतलेले होते. पडक्या घाटांवर अजूनही मोडकी दगडी पायऱ्या होत्या. कधी काळी गावकरी तिथे अंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी जायचे. पण एका घटनेनंतर साधारण 25 वर्षांपूर्वी लोकांनी तो तलाव टाळायला सुरुवात केली. एक तरुण मुलगा पाण्यात खेळताना बुडाला, पण त्याचं प्रेत कधीच वर आलं नाही. त्या दिवसापासून तलावाची ओळख अघात, भुताटकी अशी होऊ लागली. मी आणि माझे 4 मित्र अमित, सुनील, विकास आणि गणेश, आम्ही 5 जण अगदी लहानपणापासूनचे सोबती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही एकत्र जमायचो. क्रिकेट, लपंडाव, वड्याखाली बसून गप्पा मारणं, चुरून कैरी खाणं असं आयुष्य सुरू होतं. त्या वर्षीचा उन्हाळा मात्र काहीसा वेगळाच होता. दुपारी गाव सुन्न व्हायचं, माणसांचा पत्ता लागत नसे. अशावेळी आम्ही चौकात जमून साहसाच्या गोष्टी करत बसायचो. तेव्हा सुनीलने अचानक सुचवलं, ए चला ना, उद्या तलावात पोहायला जाऊ. दुपारी तिथं कोणी जात नाही, आपल्यालाच मज्जा येईल. आम्ही सगळे क्षणभर गप्प झालो. तलावाचं नाव घेतलं की अंगावर गारवा यायचा. पण साहसाची ओढ, किशोरवयाचं धाडस, शेवटी आम्ही मान्य केलं. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही 5 जण तलावाकडे निघालो. रस्त्यावरची धूळ आमच्या पायाखाली उडत होती. पक्ष्यांचे आवाजही थांबलेले. जसजशी घाटाच्या पायऱ्या दिसायला लागल्या तसं मनात एक विचित्र भीती दाटून आली. तलावाचं पाणी काळसर दिसत होतं. वरून सूर्यकिरण झळकत होते, पण त्या पाण्याचा तळ मात्र कोणालाही दिसत नव्हता. आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो, जणू आम्ही सर्व भीती लपवण्याचा प्रयत्न करत होतो. चल बे, कशाला घाबरतोस? अमितने धाडस दाखवलं आणि पाण्यात उडी मारली. त्याच्या मागोमाग आम्ही सगळ्यांनीही उड्या मारल्या. सुरुवातीला मज्जा आली. पाण्यात थंडावा होता. आम्ही खेळलो, डुबलो. पण अचानक कोणीतरी माझा पाय जणू घट्ट पकडला, जणू बर्फासारखी थंड बोटं. मी दचकून ओरडलो, अरे माझा पाय कोणीतरी पकडलाय. सगळे घाबरून माझ्याकडे पोहत आले, पण मी झटापट करताच ती पकड सुटली. आम्ही सर्व वर आलो तेव्हा अंग शहारलं होतं. पाण्याखाली कोण आहे, मासा की काहीतरी वेगळं? त्या दिवशी आम्ही लगेचच किनाऱ्यावर आलो. कुणीही पुन्हा पाण्यात शिरायला तयार नव्हतं. त्या संध्याकाळी आम्ही गावातल्या एका जुन्या म्हाताऱ्याला भेटलो. दत्ता आजोबा त्यांचं नाव होतं. ते सदैव तलावाच्या दंतकथा सांगत बसायचे. आम्ही घडलेला प्रकार सर्व त्यांना सांगून टाकला. ते हळूहळू म्हणाले, बाळांनो, त्या तलावात राक्षस कैद आहे. पूर्वी एका तांत्रिकानं त्याला बांधलं होतं, पण तो जिवंत आहे. त्याची भूक अजून भागलेली नाही. जो कोणी तिथं जातो त्याला तो खेचून घेतो. म्हणूनच गावकरी दूर राहतात. सांगताना त्यांचे डोळे लालभडक झाले होते. आम्ही सर्व गप्प बसलो. मनात मात्र भीतीसोबतच कुतूहलही पेटलं होतं. पण किशोरवयात भीतीपेक्षा धाडस जास्त असतं. 2 दिवसांनी आम्ही पुन्हा तलावाकडे गेलो. यावेळी आपण भूताला बघूच असं ठरवलं. दुपारी तिथं पोहोचलो. वातावरण वेगळंच होतं.
वारा थंड झाला होता. पाण्यावर हलकसं धुकं तरंगत होतं. आम्ही पुन्हा पोहायला लागलो. तेवढ्यात गणेश ओरडला, "ओय, माझ्या पायाला कुणीतरी धरलं यार, खेचतंय मला." आम्ही घाबरून पाहिलं तर त्याच्या पायाखाली पाण्यातून काहीतरी उंचावत होतं. काळसर हात, लांबच्या लांब नखं, लालसर डोळ्यांचं दर्शन झालं आणि आमच्या अंगावर सरसरून काटा आला. गणेश झगडत होता. कसाबसा आम्ही त्याला खेचून बाहेर आणलं, पण आमचं धाडस आता खचलं होतं. आम्ही जीवाच्या आकांताने पळत सुटलो आणि थेट गाव गाठलं. त्या रात्री गावभर विजा चमकत होत्या. आकाशात ढगांचा गडगडाट. मुसळधार पाऊस सुरू झाला. आम्ही चौघे घाबरून घरातच बसलो होतो. दुसऱ्या दिवशी कळलं, गणेश गायब झाला आहे. तो घरातून रात्री बाहेर गेला आणि परतलाच नाही. गावात सर्वत्र खळबळ उडाली. शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. माझ्या मनात मात्र एक शंका स्पष्ट होती. तो नक्कीच तलावात खेचला गेला. आम्ही पुन्हा त्या आजोबांकडे गेलो. त्यांनी हळू आवाजात सांगितलं, "पूर्वी तिथं एक तांत्रिक राहायचा. गावावर राक्षसांनी हल्ला केला होता. त्या तांत्रिकानं मंत्राने त्याला तलावात कैद केलं. पण शाप असा होता की प्रत्येक पिढीतून काही जीव त्याला द्यावे लागतील, नाहीतर तो कैद तोडून बाहेर येईल." हे ऐकून आम्ही हादरलो. गणेशचा बळी म्हणजे शाप पूर्ण व्हायला सुरुवात. आम्ही ठरवलं, या रहस्याचा शेवट करायचाच. आम्ही तिघं तलावाकडे मध्यरात्री गेलो. हातात दिवा, लाकडी काठ्या. आकाश ढगांनी भरलेलं. पाण्यात हालचाली सुरू झाल्या. मोठ्या लाटांनी आम्हाला किनाऱ्यावर आदळलं आणि तेव्हा जे आम्हाला दिसलं ते पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. तो राक्षस वर आला. काळा, उंच, डोक्यावर शिंग आणि डोळ्यात अंगारासारख्या ज्वाळा. पाण्यातून बाहेर आलेला त्याचा अर्धा देह आमच्यावर झेपावत होता. त्याचे लांबसडक हात आमच्याकडे आले. अमित जोरात किंचाळला आणि पाण्यात ओढला गेला. मी सुनील सोबत जीवाच्या आकांताने पळालो. मागून त्याचे हास्य, पोकळ आणि भीषण. आमच्या अंगाचा थरकाप उडाला होता. आम्ही कसेबसे घरी आलो. त्या रात्री मला झोप येत नव्हती. खिडकीबाहेर वारा गोंगावत होता. कुत्री विवळत होती. डोळे मिटले की तलाव, लाल डोळ्यांचा राक्षस, मित्रांचे चेहरे, सगळं डोळ्यासमोरून जायचं. बस झालं, मी असं जगू शकत नाही. मी स्वतःशीच पुटपुटलो. मी ठरवलं, उद्या तलावात शेवटचं जाईन. जिवंत राहिलो तर या शापातून गाव मोकळं होईल, नसलो तर निदान यातून सुटका तरी होईल. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री मी हातात पेट्रोलची बाटली आणि माचीस घेऊन तलावाकडे जायला निघालो. आकाश काळं, ढगाळ. तलावाच्या पाण्यावर धोक्याच्या वलया. जणू काहीतरी माझी वाट बघत होतं. मी त्या तलावाजवळ पोहोचलो आणि जोरात ओरडलो, "अरे दुष्टा, आज संपवतोस तुला. तू माझ्या मित्रांना गिळलंस काय? आता तुझं काही खरं नाही." मी जोरात ओरडलो. पाण्यात मोठी लाट उसळली आणि मग हळूहळू तो राक्षस वर आला. अजून भयानक. डोळ्यात निखाऱ्यांची ज्वाळा. त्याच्या तोंडातून रक्त ओझरत होतं. नक्कीच हे माझ्या मित्रांचं रक्त असणार. तेवढ्यात त्याने त्याचा प्रचंड मोठा हात पुढे केला. मी पेट्रोल तलावावर उडवलं, माचीस पेटवली आणि क्षणभरातच ज्वाळा उसळल्या. पाण्यावर आग पसरली. राक्षसाने कर्णकर्कश किंकाळी फोडली. त्याचं अंग जळू लागलं. तो तळमळू लागला. मी मोठमोठ्याने देवाचा धावा करीत होतो. तो जळून खाक झाला. मी आनंदाने मागे वळणार तेव्हाच मला जाणवलं, माझ्या पायाला कशाने तरी घट्ट पकडलं. माझ्या पायाला बर्फासारखी थंड पकड. मी जोरात ओरडलो, "सोड मला, मी तुला जाळलंय." पण पाण्यातून अजून एक रूप बाहेर आलं. हा वेगळाच होता. काळ्या धुरासारखा, डोळ्यात लालसर प्रकाश. तेव्हा मला उमगलं, तो फक्त एक नव्हता. तलावात अनेक राक्षस कैद आहेत. माझ्या गळ्याला
थंड हात गुंडाळले गेले. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. श्वास गुदमरू लागला. मी शेवटचा प्रयत्न केला. माचीसच्या उरलेल्या काड्या पेटवल्या आणि थेट त्या चेहऱ्यावर फेकल्या. आग लागली, किंकाळ्या उठल्या आणि मग सर्व काही शांत झालं. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा सकाळ उजाडली होती. मी तलावाच्या काठावर पडलेलो होतो. पाणी शांत, काळसर, जणू काही घडलंच नाही. गावकरी जमले होते. मी थरथरत म्हणालो, काय झालं इथे? कोणीच काही बोललं नाही. सगळे फक्त माझ्याकडे बघत होते. मी खाली वळून पाण्याकडे पाहिलं. माझ्या प्रतिबिंबात माझे डोळे लालसर चमकत होते. आता माझा सर्व प्रकार लक्षात आला होता. मी वाचलो नव्हतो, तर तो राक्षस मेलाच नव्हता. तो माझ्या अंगात शिरला होता. गावकरी अजूनही मला नायक समजतात, पण रात्री जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा माझ्या डोळ्यात लाल प्रकाश चमकतो आणि माझ्या हातून एक विचित्र आवाज येतो, आता तुझी भूक सुरू झाली आहे. आता मीही त्या राक्षसांपैकीच एक आहे. मीही आता गावभर राक्षसांच्या गोष्टी सांगत फिरतो. आता जेव्हा पुढच्या बळींची वेळ येईल तेव्हा त्या राक्षसांना बळी पुरवण्याचं काम माझ्याकडे सोपवण्यात आलं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.